नमस्कार दर्शक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र रणांगण या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाविषयी माहिती पाहणार आहोत। बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। आता हे जगजाहीर झालं आहे। ही हत्या जातीवरून करण्यात आली होती का, तर नाही, याचा खुलासा स्वतः संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला आहे। धनंजय देशमुख म्हणतात, माझ्या भावाची हत्या हा पूर्वनियोजित कट होता। त्याला पोलीस प्रशासनाचे आणि राजकीय नेत्यांचे पाठबळ होते। या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिलं आहे। या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असलेला व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड। हे सर्व त्याच्या सांगण्यावरून करण्यात आलं होतं। हेच वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचे कधी काळी विश्वासू म्हणून गणले जात होते। आता मात्र तुरुंगाची हवा खात आहेत। पैशाच्या हव्यासापोटी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो हे तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल, पण तोच माणूस दुसऱ्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत मारतोय, त्याच्यावर अत्याचार करतोय, हे बघून तुमचं मन विचलित होईल। असंच काहीसं संतोष देशमुखांच्या बाबतीत घडलं आहे। त्यांना कशाप्रकारे मारण्यात आलं याचे फोटो आणि व्हिडिओ समाजासमोर आले आहेत। हे सगळं बघताना आपल्याला प्रश्न पडेल, माणूस एवढा क्रूरपणे कसा वागू शकतो। संतोष देशमुख यांना प्रचंड त्रास देताना, त्यांना लोखंडी पट्ट्यांनी मारताना, त्यांना गोल गोल फिरवताना मन खिन्न होऊन जातं। त्यांना मारणारे राक्षस हसत हसत व्हिडिओ बनवतात। केवळ पैशासाठी एखाद्या व्यक्तीला बेहाल करून मारावं हे माणुसकीला शोभणारं नाही। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण ढवळून निघालं आहे। पोलिसांनी आरोपी विरोधात चार्जशीट दाखल केला आहे। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी असं धनंजय देशमुखांचं म्हणणं आहे। या भूतलावर माणूस सगळ्यात वेगळा प्राणी आहे। त्याला समज आणि बुद्धी आहे, जी की इतर कोणत्याही प्राण्याकडे नाही। ही त्याची माणूस म्हणून ओळख आणि विशेषता आहे। बुद्धीच्या सहाय्याने तो काही करू शकतो याचं भान त्याला आहे, पण जेव्हा त्याचं भान हरपतं तेव्हा तो राक्षसाच्या वरचढ वृत्ती करतो। शेवटी आपण माणूस आहोत याचा विसर त्याला पडतो आणि तो स्वतःचा घात करून घेतो।